राज्याचे उपमुख्यमंत्री खरं तर दरेगावी आपल्या मुक्कामी आलेले आहेत आणि या ठिकाणी ते दरेगावी आल्यानंतर एकतर शांत बसत नाही. जसं राज्यासाठी ते 24 तास झटत असतात तसं दरेगावी सुद्धा आल्यानंतर ते शेतामध्ये आपल्या रमत असतात. आपल्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. साहेब काय सांगाल, आपण आज शेतीमध्ये रमत आहात, गेले 2 दिवस तुम्ही आला. मला पूर्णपणे नॅचरल पाहिजे, बिलकुल त्याच्यामध्ये काही नाही, शेणखत गांडूळ खत. साहेब तुम्ही आता शेतामध्ये रमलेला पाहायला मिळत आहे, काय सांगाल या ठिकाणी आपली मोठ्या प्रमाणात शेती केली आज मी इथं आलो तर आवाकडूची झाडं लावलेली आहेत. बर, शेकडो हजारो आवाकडूची झाडं इथं लागलेली आहेत आणि आवाकडू देखील एक फळ जे आहे त्याला शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील या भावनेनेच आपण केलं आहे. इथे ही सफरचंदाची शेती आहे, हे सफरचंदाची सगळी लागवड आहे. तिकडे सफरचंद आपण बघितलं, या ठिकाणी सफरचंद आहे, आवाकडू आहे, स्ट्रॉबेरी आहे, मलबेरी आहे, कॉफीची झाडं मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्याचबरोबर आगरवूडची शेती मोठ्या प्रमाणावर आहे, चंदन आहे, रक्तचंदन आहे, त्याचबरोबर इकडे जांभूळ आहे, काजू आहे, चिक्कू आहे. या संपूर्ण परिसरामध्ये सगळ्या प्रकारची फळझाडं, सर्व प्रकारची फुलझाडं, सर्व प्रकारची आयुर्वेदिक झाडं या जमिनीमध्ये होत आहेत. आणि म्हणून ही जमीन या सर्व प्रकारच्या फळझाडांसाठी लागवडीसाठी पोषक आहे. आणि म्हणून वृक्ष लागवड ही मी दरवेळेला आल्यानंतर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर करतो, कारण आपण पाहतोय की असं या भागामध्ये जे निसर्ग आहे, वरदान आहे, ते कायम राहिलं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून हे आपल्याला काळाची गरज आहे. हे आता अतिवृष्टी, अवकाळी सगळं जे आहे आपण बघतोय, याला कुठंतरी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे, सगळ्यांनी केली पाहिजे असं आवाहन मी करतो. साहेब पर्यटन लोकांनी वृक्ष लागवड केली पाहिजे तर पर्यावरणाचा समतोल राहील. पर्यटन वाढीसाठी सुद्धा आपले प्रयत्न चालू आहेत. नक्की पर्यटन वाढीचं हे बघा, इथं कोकण पश्चिम महाराष्ट्र आम्ही पूल जोडतोय, काम चालू आहे बघा. तिकडे त्याच्या पलीकडे महाबळेश्वर, तापोळा आणि 105 गावं आपण जोडतोय. ते 2 महिन्यामध्ये कंप्लीट होईल पूल. तिथे तापोळा ते आपटी त्या ठिकाणी त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे इथं पर्यटन, खाली वॉटर स्पोर्ट्स आहेत, वासोटा फोर्ट आहे, बरोबर, तिथे किल्ला आहे, तिकडे मकरंदगड आहे, वरती उत्तेश्वराचं प्राचीन मंदिर आहे, प्रतापगड आहे. हे सगळं जे आहे निसर्गाचं वरदान लाभलेला हा संपूर्ण भाग आहे. आणि म्हणून होमस्टे असेल, टेंट असतील, पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी तरुणांना रोजगार मिळेल. आणि इथला तरुण बाहेर नोकरीला कुठल्याही शहरात जाऊ नये, त्याला इथंच रोजगार मिळाला पाहिजे, इथंच त्याची रोजीरोटी मिळाली पाहिजे आणि इथंच तो राहायला पाहिजे जन्मभूमीमध्ये, ही आमची संकल्पना. साहेब तुम्ही गावी आला की विरोधकांचं पोटशूळ उठतं, त्यांना काय तुम्ही सांगाल? त्यांना पोटशूळ उठतो. आता त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना खोललेला आहे, मोफतमध्ये त्यांनी जाऊन इलाज करावा. अरे मी मुख्यमंत्री झाल्यापासून पोटदुखी आहे, आता त्यांना पोटदुखी काय त्यांची राहतच नाही. मी माझं काम करत असतो, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मी माझ्या कामाकडे, मी शेतात गावी आलो की मी लोकांना भेटतो. काल बघितलं तुम्ही, हजारो लोक होते, त्यांचे प्रश्न सोडवणं त्यांना सोपं पडतं, त्यांना मदत करणं. आणि इकडे आलो की हे सगळं तुम्ही प्रयोग बघता, वेगवेगळे प्रयोग आहेत. आणखी मी वेगवेगळे प्रयोग करणार या भागामध्ये, कारण या भागामध्ये गटशेती जर केली तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील, व्हॅल्यू ॲडिशन होईल, इथलं पोटेन्शियल वाढेल आणि शेतकऱ्याला याचा फायदा होईल. नक्कीच हे होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. विरोधकांचं किती जरी पोटशूळ उठलं तरी सुद्धा मी शेती, गावी आलो की शेती करणार असा संदेश त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामन मंगेशसह मी प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा.